दरम्यान अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यावर हॉर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सामुद्रधुनीचा मार्ग खुला करण्यास इराण तयार नाहीये. इथून जाणाऱ्या जहाजांना टोल द्यावाच लागेल असं इराणने स्पष्ट केलं. हॉर्मुझबाबत आक्रमक झालेल्या इराणला पाहून सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतलाय, ज्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. सौदीने ईस्ट वेस्ट पाईपलाईन पूर्ण क्षमतेने सुरू केली. सौदीने वाळवंटातनं जाणारी 1200 किलोमीटर लांबीची पाईपलाईन लाल समुद्रातल्या यानबू बंदरापर्यंत आणली, ज्यामुळे आता विनाअडथळा 70 लाख बॅरलच्या कच्च्या तेलाची वाहतूक करणं शक्य होणार आहे. सौदीचं तेल आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत न अडकता थेट लाल समुद्रातून जहाजांवर चढवून जगभरात पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळे भारताचा सौदीकडनं कच्चं तेल खरेदीचा मार्ग आता मोकळा झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.